तर आज नाश्त्यामध्ये ना फक्त हे काल भिजवलेले जे मूग, मटकी आणि हरभरे होते ना, तेच म्हटलं चला ह्यालाच तळून घेऊयात. आणि काल भिजत ठेवलेले होते, रात्री मस्त बांधून ठेवले होते कॉटनच्या कपड्यामध्ये. तर त्याला आहे ना एकदम छान असे मोड आलेले आहेत. धुवून वगैरे घेतले त्याला व्यवस्थित छान आणि नंतर मग कढईमध्ये तेल, जिरे, मोहरी टाकली आणि त्याच्यामध्ये ना हे मटकी, मूग वगैरे जे सगळं भिजवलेलं आहे, मोड आलेलं आहे, ते सगळं टाकून घेतलं. थोड्या वेळ छान परतून घेतलं आणि नंतर मीठ टाकलं. परत छान परतून घेतलं त्याला. खूप छान लागतात हे मटकी मूग असे तळून आहे ना मस्त लागतात आणि छानपैकी असा नाश्ता पण होतो, पोटभर असा नाश्ता होतो. नाश्ता वगैरे करून घेतला आणि आता म्हटलं चला इथे ना कॉफी बनवूयात. ते नाश्ता तर एकदम फुल झालेला होता, पण कॉफीची सारखीच आठवण येत होती. म्हटलं चला कॉफी बनवूयात. यांना विचारलं घेणार का कॉफी म्हणून, तर बोलले की ठीक आहे बनव. म्हणून म्हटलं चला इथे दोघांसाठी पण आहे ना कॉफी बनवूयात. तर छान इथं कॉफी वगैरे फेटून ठेवलेली होती आणि नंतर थंड थंड दूध टाकून घेतलं त्याच्यामध्ये. कॉफी वगैरे पिलोत आणि नंतर मग दुपारच्या स्वयंपाकाला पण लागायचं होतं. आता दुपारच्या स्वयंपाकामध्ये फक्त पोळ्या बनवायच्या होत्या. अगोदर तरी ते छान निवांत बसून कॉफी घेतलेली होती दोघांनी पण. जानूचं पण चाललेलं होतं मला दे म्हणून, जानूला पण दिलेली होती. आणि नंतर कॉफी वगैरे घेतली थोड्या वेळच्याने ही आईस्क्रीम पण खाल्ली. आता ही बर्फाची आईस कँडी कोणाकोणाला आवडते नक्की कॉमेंट करून सांगा, कारण की मला तर खूप जास्त आवडते आणि जास्त रुपयाला पण नाही आहेत, 10 रुपयेच लागतात फक्त तिला. आता जानूला जर दिली ना ती खायला, जानू अजिबात तिला खायला बघत नाही. जानूला चांगल्या महागडे लागतात, ती काय खायला बघत नाही त्याला. तर ठीक आहे म्हटलं चला आता स्वयंपाकाला लागूया. तिथे स्वयंपाक वगैरे ते सगळं आवरून घेतलेलं होतं आणि म्हटलं चला स्वयंपाक तर आवरून झालं आहे, जेवण पण झालेलं होतं. लगेच भांडे ते पण घासून घेतले आणि आम्हाला जायचं होतं आज बाहेर, त्यामुळेच आवरलेलं वगैरे होतं. आता जीन्सवरती चप्पल घातलेलं आहे, तुम्ही जरासं आहे ना अवॉइडच करा. चला आता व्हिडिओ इथेच एंड करते. बाय.